अ, हा नगरपंचायतचा ठराव आहे आणि 5 जणांच्या नियुक्त्या झालेल्या होत्या आमच्या. आणि आम्ही आमची ठरावानुसार कारवाई करावं, आमची एकच अशी मागणी आहे तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे. किती दिवसापासून आपल्या नियुक्त्या करण्याची? 3 वर्ष झाले आम्ही विलंब करत आहेत. आपण कुणाकडे मागणी? मी नाही, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे. त्यांनी आम्हाला आम्ही त्यांच्या संग 3-4 वेळेस त्यांच्या संग पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केले, मंत्री महोदयाचे पत्रव्यवहार केले, पण त्यांनी आम्हाला पत्राचा काहीच प्रतिसाद दिला नाही. कोणतंच त्यांनी आश्वासन दिलं नाही. त्यामुळे आम्हाला शेवटी उपोषणाचं हे करावं लागलं. कारण ते आम्हाला कारण तर देऊ शकत नाहीत ना, त्याच्यामुळे आम्हाला उपोषण करावं लागेल ना. ते कारण सांगत नाहीत ना आम्हाला. नाही, ते का देत नाहीत? त्यांना आम्हाला कशामुळे देत नाहीत? पत्रव्यवहार आले, सगळ्या गोष्टी झाल्या, मग नियुक्ती करण्यामागचं त्यांचं कारण काय, त्यांनी आम्हाला येऊन बोलावं. हे उपोषण नगरपंचायतनं मागच्या 2 वर्षापूर्वी सभागृहानं ठराव पारित केला होता. शेनगावमध्ये जे आशा स्वयंसेवकाच्या 5 रिक्त पद होते, ते पद भरण्यासाठी. त्यानंतर हे आरोग्य विभागाकडे सातत्यानं पाठपुरावा केला. मंत्री महोदयाचे पत्र या संदर्भामध्ये कारवाई करा म्हणून आलेले आहेत, परंतु जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आतापर्यंत कुठलीच या संदर्भात ठोस कारवाई केली नाही. वेळोवेळी त्यांच्याकडे या महिलांनी पत्र व्यवहारसुद्धा केलेला आहे, त्या संदर्भात कुठलंच त्यांनी उत्तर दिलं नाही. मागच्या 5 तारखेला उपोषणाला बसणार आहोत म्हणून असं सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि 10 तारखेपर्यंत कुठंतरी आम्हाला लेखी आश्वासन द्या किंवा याच्यावर ठोस कारवाई करा असं महिलांनी पत्र दिलं होतं, परंतु 10 तारखेपर्यंत कुठलीही त्यांनी कारवाई केली नाही. म्हणून आज त्या महिला इथं आमरण उपोषणासाठी बसलेल्या आहेत. नाही, आश्वासनाचा विचार नाही, डायरेक्ट आरोग्यमंत्र्याचे निर्देश आहेत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना, त्याच्यानंतर झिरवळ साहेबांचे निर्देश आहेत आणि मंत्री महोदयाचे निर्देश असून सुद्धा जर आरोग्य विभाग कारवाई करत नसेल तर मग ही शोकांतिका आहे. त्यामुळे या महिलांचा असा निर्धार आहे की जोपर्यंत यांचा विषय कुठेतरी फायनल होत नाही, यांना ऑर्डर मिळत नाही, तोपर्यंत ह्या महिला या ठिकाणी उठणार नाहीत असं त्यांचा दृढ निश्चय आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सगळे पत्र आलेले आहेत ना, त्याच्यामुळे त्यांच्याचकडून कारवाईला विलंब होत आहे.